आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, मी अश्विनी पुरी, डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झालाय, तसेच महाराष्ट्रावर चक्रीवादळाचं संकट घोंगावत असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय। मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पाऊस कमी झालाय। मागील 3 ते 4 दिवसांपासून राज्यातील बहुतांशी भागामध्ये ऊन पावसाचा खेळ सुरू आहे। त्यातच आता गुजरातमध्ये अत्यंत तीव्र कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रावर येऊन शुक्रवारी त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। त्याचाच परिणाम म्हणून राज्याच्या अनेक भागामध्ये सध्या पावसाची उघडीप दिसत आहे, परंतु येत्या 2 दिवसांमध्ये राज्यात पावसाला पुन्हा सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रावर चक्रीवादळाचं संकट घोंगावत आहे, त्यामुळे कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र इथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर विदर्भातील सर्वच जिल्हे तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे, नाशिक जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलाय। त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज बघूनच पिकांचं नियोजन करावं आणि उघडीप असतानाच पिकांना फवारणी करावी अशी माहिती देण्यात आली आहे। डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, मुंबई। अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज 24। तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते। नमस्कार।